मराठा आरक्षणाचे केंद्र असलेल्या अंतरवाली सराटीजवळील वडीगोद्री इथं ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू झालंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे यांच्यासह ओबीसी आंदोलकांच्या आमरण उपोषणाला वडीगोद्री इथं सुरुवात करण्यात आली आहे। ओबीसींच्या आर्थिक विकास महामंडळानं आर्थिक तरतूद करावी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या वसतिगृहाची योजना करावी, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी आदी मागणीसाठी लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषण सुरू केलं। सरकार आणि राज्यपालांच्या लेखी आश्वासनाशिवाय उपोषण सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आता सध्या आम्ही 4 वाजता आम्ही उपोषणाला इथं सुरुवात केलेली आहे। माझ्याबरोबर वाघमारे साहेब आहेत आणि आम्ही दोघं आता सध्या उपोषणाला बसलेलो आहोत आणि संपूर्ण या 2-3-4 जिल्ह्यामधली लोक उद्यापासून या आंदोलनाला सपोर्ट करायला येतील आणि या महाराष्ट्रामधल्या सगळ्या ओबीसींच्या मनामध्ये एक विश्वासाचं वातावरण या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत आणि एक सुरक्षिततेची भावना आणि ओबीसी गावगाड्यामधल्या प्रत्येक ओबीसीला कालच्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये एक वेगळी वागणूक, त्यांच्या घरावरती हल्ले होणं असेल, दुकानावरती हल्ले होणं असेल, या ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत, सोशल मीडियामध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहिणं किंवा टीका टिप्पणी करणं या गोष्टी चालू आहेत, तेव्हा या सगळ्या परिस्थितीमधून या ओबीसींना बाहेर काढणं आणि शासनाकडून आम्हाला एक लेखी आश्वासन मिळेपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही आहोत। विषय असा आहे, आंतरवाली सराटीच्या विषयावर आम्ही यापूर्वीसुद्धा 27 दिवस लाक्षणिक उपोषण केलं आणि आज त्यांना राज्यकर्त्याकडून जर त्यांचं सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याचा शब्द मिळत असेल तर आम्हाला नक्कीच ओबीसीसाठी, गोरगरीब ओबीसीसाठी ही मोठी धोक्याची घंटा आहे आणि त्यामुळे आम्ही लक्ष्मणरावजी हाके असतील, मी असेल, आमचे सगळे सहकारी असतील, आज या वडीगोद्रीमध्ये आणि आंतरवाली सराटीच्या वेशीवर आम्ही आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत। गेल्या 27 दिवस आम्ही लाक्षणिक उपोषणात बसलेलो असताना इथून ताफा जातो, मंत्र्यांचा, प्रतिनिधींचा ताफा जातो, स्थानिक प्रतिनिधी त्यांच्या उपोषणाकडे भेट द्यायला जातात, परंतु आपल्या लाक्षणिक उपोषणाकडे सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं। की हा किती जातीवाद आणि जाणीवपूर्वक हे शासन जातीवाद्यांचं सरकार आहे का असं आम्हाला वाटू लागलं आहे। कारण की आजसुद्धा या जरांगे यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी इथूनच शंभूराज देसाई नावाचे मंत्री गेले, त्यांनी इथं डुंकूनसुद्धा आमच्याकडे बघितलं नाही। कारण की याच्यातून असं वाटतं की आम्हाला एकनाथ शिंदे सरकार म्हणजे अतिशय इतिहासातील जातीवादी सरकार आहे आणि या सरकारकडून आम्हाला एक अपेक्षा राहिली नाही आणि नक्कीच आमच्या पाठीत खंजीर खुपसणार आहेत असं आम्हाला कुठंतरी वाटत आहे। म्हणून आम्ही उपोषणात बसलो आहोत आणि जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन राज्य सरकारकडून आणि राज्यपालांकडून मिळत नाही की ओबीसीच्या 29% असणाऱ्या आरक्षणाला धक्का लागून देणार नाहीत तरच आम्ही तो उपोषण बंद करू, तोपर्यंत आम्ही उपोषण बंद करणार नाहीत। प्रतिनिधी नाझीम बनियार, NTV न्यूज मराठी, जालना।